पद्धतीने दादागिरी चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागता कामा नये ही तर भूमिका आमची आहे। पण चुकीच्या पद्धतीने तुम्ही जे दाखले देताय, चुकीच्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी सगळे पुरावे तुम्हाला दिले की कशा पद्धतीने तुम्ही ओबीसीचे दाखले देताय, कुणबीचे दाखले देताय। आणि म्हणून माझी मागणी आहे की ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू आहे ती शिंदे समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे। शिंदे समितीने जेवढे दाखले दिलेले आहेत त्या दाखल्यांचं पब्लिक ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला असला पाहिजे। आणि म्हणून त्याचा पब्लिक ऑडिट करा, श्वेतपत्रिका काढा किती लोकांना तुम्ही दाखले दिलेले आहेत। अरे मराठा समाजाचा स्वभाव अन्याय करणाऱ्याचा नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे, विनंती आहे। अरे तुम्ही तुमची स्वतःची आब कुणाच्या तरी नादाला लागून घालवू नका। तुम्ही तुमच्या स्वतःची एक आब आहे ती आब तुम्ही राखा, कुणाच्या तरी नादाला लागू नका, हातात काही मिळणार नाही। माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे। उगाच उठले आणि म्हणून लढ्याला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो। त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला धरून लढा आहे। त्यांनी जो लढा उभा केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या 346 जातीच्या अस्तित्वाचा विषय आहे। आणि म्हणून त्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे मित्रांनो। समोरच्या बाजूने लढा उभा केलाय, अरे काय त्याला वैचारिक अधिष्ठान आहे, त्याला कुठलं संविधानाचं अधिष्ठान आहे? अरे कुठलं अधिष्ठान नाही। परंतु आम्ही काही करू, आम्ही जे बोलील ते झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत। अरे ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मराठा